अरे मागे चला ना यार थोडं. चला चला हळूहळू चला. सगळेजण सगळे मोबाईल हा चलो मग पिशवी येतो. एकदम पिशवी चले जातो. किरण भाऊ मोबाईल आहे तर कॅमेरे किरण भाऊ हे बघा माझ्या खाली चला आपण हळूहळू चला. आपण पाणी मागे बरोबर चला एक मिनिट आपण पाणी मागायचं लागतं गेटवर आपण गेटवर चला ना. मागे मागे लाईन मध्ये लाईन मध्ये किरण भाऊ बोल हळूहळू घेता येईल मागे घे माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी विशेष करून नोटीस देण्यासाठी काय 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 तयारी काय? माननीय न्यायालयाकडनं श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचं NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणी करताना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना झालेली आहे. किती पथक किती कर्मचारी? एकच पथक रवाना झालेलं आहे. सर पुढे कसं म्हणजे आता ते उपचार घेतात अटक होणार का? सर 2 मिनिट. या ठिकाणी आता माध्यमांशी संवाद हा साधला जाणार आहे. आता या ठिकाणी बोलतात आपण पडेल बरं काय पडेल मी पकडतो. रोल का सर आता आपली टीम मुंबईला रवाना होते. कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार या टीम? मध्ये नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना होत आहे. ह्या किती अधिकारी याच्यामध्ये आहे? किती कर्मचारी आहे? नाही, 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा एक समावेश आहे. NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे. बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो, पुढची कारवाई कशी असेल सर? कायदेशीर कारवाई कशी करतात? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे. कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण कोण? हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर नाशिक पोलिसांचं या ठिकाणी पथक जे आहे ते जवळपास 10 पेक्षा जास्त लोक आता लीलावती हॉस्पिटलकडे मुंबई या दिशेने रवाना होत आहे. माणिकराव कोकाटे यांना जो समज आहे तो बजावणार आहे आणि परिस्थितीनुसार जर त्यांना ताब्यात घेता आलं तर त्यांना ताब्यात देखील या ठिकाणी घेणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. नाशिक पोलिसांचं हे पथक आता थेट लीलावती हॉस्पिटलकडे या ठिकाणी रवाना होताना ही थेट दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत. संपूर्ण नाशिक पोलिसांचा एक फौजफाटाच मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 गाड्या ज्या आहेत त्या नाशिकहून आता थेट मुंबईच्या लीलावती रुग्णालयाच्या दिशेने या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. नाशिक पोलीस आयुक्तालयातनं या ज्या टीम आहेत जवळपास 10 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहतोय. नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा खरं तर मुंबईच्या दिशेने या ठिकाणी जातोय आणि नाशिक पोलीस
सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके हे या संपूर्ण टीमचं नेतृत्व जे आहे ते लीड करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हेच ते नाशिकचं पोलीस आयुक्तालय आहे आणि इथूनच एक मोठा फौजफाटा माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी आता मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेला आहे. उद्या कोर्टात त्याबाबतची सुनावणी आहे. मात्र इथून मुंबईला जाण्यासाठी 5 तासाचा अवधी हा लागणार आहे. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घुसता येईल का नाही, त्यांना आत घेतील का नाही, आणि माणिकराव कोकाटे यांना परिस्थितीनुसार जर ते आणण्यासारखे असले तर त्यांना ताब्यात घेण्यात येईल, अन्यथा तिथंच एक गार्ड जो आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि माणिकराव कोकाटे यांच्याबाबतची सुनावणी उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी होणार आहे. माणिकराव कोकाटेंबाबत जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.